गेले अनेक दिवस झाले काँग्रेस आणि वंचितमध्ये मोठ्या प्रमाणात जागा वाटपून चर्चा सुरू आहे। काही दिवसापूर्वी नाना पटोले अकोल्यात आले होते, म्हणले की त्यांनी आंबेडकरांना खुलं आवाहन केलं होतं की तुम्हाला 2 जागा पाहिजे, तुम्ही त्या आम्ही द्यायला तयार आहोत। आणि आजही पुन्हा बोलले की तुम्हाला ज्या जागा तुम्हाला ज्या पाहिजे तुम्ही त्या घ्यावा, आणि त्यासाठी त्यांनी अंतिम वेळ दिलेला आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही त्याचा अंतिम निर्णय घ्यावा। तर आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आहेत, नेमकं त्यांना विचारू। तर अनिल भाऊ, मला सांगाल की नाना पटोले जे आहेत बोलले की तुम्हाला जो आहे आज वेळ दिलेला 3 वाजेपर्यंत तुम्ही निर्णय घ्यावा, हे त्यांनी काय सांगाल? कोण आहेत नाना पटोले? पहिले तर त्यांनी सिद्ध करा नाना पटोले आपण कोण आहात। आपण काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत का शहर अध्यक्ष आहेत हेच आम्हाला कळलेलं नाही। आणि 50 वेळा येऊन अकोल्यामध्ये येऊन मागच्या वेळी त्यांनी असंच बाईट दिलं आपल्या माध्यमातून की 2 दिवसाची वेळ आहे। आज पुन्हा ते म्हणतात की 1 दिवसाची वेळ आहे। अरे तुमच्यात निर्णय घ्यायची क्षमता नाही का? तुम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना काय विचारायचं आहे आणि साहेब काय तुम्हाला सांगणार आहेत की बाबा आम्ही हे करतो। आणि एक सांगतो, बाकीच्या लाचार नेतृत्वासारखा आमचा नेता नाही आहे। आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे स्वाभिमान नेतृत्व आहे आणि निर्णय हे साहेबांचा झालेला आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। आम्ही अनेक ठिकाणी काँग्रेसला तुम्हाला न विचारता आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही असं भुकू नका, जनतेचा दिशाभूल करू नका, मतदारांचे दिशाभूल करू नका। द्यायचा जर असेल पाठिंबा असं 1 दिवस 2 दिवस 1 दिवस 2 दिवस हा विषय बंद करा आणि पाठिंबा देऊन मोकळे व्हा। जर तुमच्या धमक असेल तर, तुम्ही प्रदेशाध्यक्ष असेल तर। आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी 2 दिवसापूर्वी त्यांची भूमिका सांगितलेली आहे। ते जॉनी वॉकरची भूमिका त्यांच्याकडे ते करत असतात, त्यांच्यामुळं ट्विट केलेलं होतं। त्यामुळं नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की आपण कोण आहात आणि आपल्या जर धमक असेल तर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आजच जाहीर पाठिंबा म्हणून घोषित करा। मग महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावरती गेली, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। एकीकडे वारंवार नाना पटोले नेमकं हेच वाक्य म्हणतात की वंचितला आम्ही जागा वाटपासाठी मागणी करतोय, आम्ही तयार आहोत। नेमकं याच्या मागचं कारण काय असेल, काय सांगाल नेमकं? नाही, हे सगळं खोटी बातमी आहे, काही सत्य नाही आहे। हे फक्त जनतेचं दिशाभूल करायचा विषय आहे, काही सत्य नाही आहे। आमचे राज्य कार्यकारिणी अनेक वेळा मीटिंग केलेले त्यांच्याबरोबर। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्ही पाहिलं असेल, राहुल गांधी आले, लोकांना असं कळू नये की आम्ही त्यांच्या संपर्कात नाहीत। राहुल गांधी येत असताना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्या व्यासपीठावरती होते आणि भाषणसुद्धा केलं, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या संपर्कात होतो। हे फक्त आमच्याशी संवाद साधायचा आणि आम्हाला कुठलीही गोष्ट न बोलता आपल्या माध्यमातून खोटी बातमी पसरवायची, असं काही नाही आहे। नाना पटोले एकीकडे बोलतं हे कोणाचे दुसरे तरी वाक्य नसावे किंवा कोणाची स्क्रिप्ट नसावी। 100% आहे। आता तुम्ही एकदम मुद्द्यावरती आलात। 100% नाना पटोले पहिले कुठल्या पक्षात होते हे पण आपण ध्यानात घेतलं पाहिजे। आणि नाना पटोले हे जे बोलत असतात ना, तर ही त्यांचं वाक्य नसतं, हे वाक्य भारतीय जनता पार्टीचं आहे असं आम्ही म्हणतो। कारण की काँग्रेसची भूमिका वेगळी आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका वेगळी आहे, परंतु नाना पटोले प्रदेश अध्यक्ष ही भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडतात असं आम्हाला सिद्ध करतो। म्हणजे बोलायला काय हरकत नाही, कारण की काँग्रेसनी जर निर्णय घेतला जर असता प्रामाणिकपणे तर चांगल्या पद्धतीने युती झाली असती आणि आज आम्ही चांगल्या पद्धतीने लढलो असतो। परंतु हे निर्णय त्यांचा नव्हता। मधल्या काळामध्ये त्यांनी बोलून दाखवलं होतं की काही देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि माझी चर्चा होत असते, आमच्याकडचे कार्यकर्त्यांची भूमिका आणि त्यांच्याकडचे कार्यकर्त्याची भूमिका, हे देवेंद्र फडणवीस मी माहिती देत असतो आणि माझी माहिती त्यांना देत असतो, म्हणजे अशी भूमिका त्यांची दोघांची मिलीभगत आहे। आणि जी भूमिका चालती भाजपची भूमिका आहे। नाना पटोले यांनी सिद्ध करावं की आपण काँग्रेसचे आहेत का भाजपचे आहेत। एकीकडे आज त्यांनी अंतिम वेळ जरी दिला असला तरी नेमके नाना पटोले काँग्रेसचे की भाजपचे असा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव यांनी त्यांच्यावर इशारा दिला आहे। पण नेमकं नाना पटोले यांची जो इशारा दिला नेमका हा कोणाच्या दबावाखाली दिला, या ठिकाणी प्रश्न मला उपस्थित होत आहे। कॅमेरामन रवीसह गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।